सोलापुरात यंदा 19 एप्रिल रोजीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती जयंती विश्वस्त समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात यंदा 19 एप्रिल रोजीच मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती जयंती विश्वस्त समितीने पत्रकार परिषदेत दिली। यापूर्वी 21 एप्रिलला मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र तो आता मागे घेण्यात आला आहे। मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त राजाभाऊ सरवदे, राजा इंगळे आणि सुबोध वाघमोडे यांनी सांगितले की पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत एकच मिरवणूक काढण्याचे आवाहन करण्यात आले। मिरवणूक रेंगाळू नये यासाठी कोणतेही मंडळ 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ एकाच ठिकाणी थांबणार नाही। तसेच मिरवणूक पारंपरिक मार्गानेच काढली जाणार असून मध्ये कोणतेही मंडळ घुसू नये याची खबरदारी पोलीस प्रशासन घेणार आहे। भीम सैनिकांच्या एकत्रित मिरवणुकीच्या भावनेचा आदर राखत 19 एप्रिललाच मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये सुमारे 210 मंडळांचा सहभाग अपेक्षित असून सर्व मंडळे एक समान ध्वनी व्यवस्थेसह सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समिती सोलापूरच्या वतीने 14 एप्रिल ते 19 एप्रिल हा जयंतीचा सप्ताह सोलापूर शहरासहित महाराष्ट्रामध्ये मोठ्या आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने हा जयंतीचा सप्ताह या ठिकाणी सुरू होतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही सोलापूर सहित महाराष्ट्र असेल, देश पातळीवर असेल, राज्य पातळीवर असेल, जगाच्या पाठीवर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते। सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून 1952 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या आनंदाने, उत्साहाने, जल्लोषाने साजरी केली जाते। यावर्षी सुद्धा 135व्या जयंतीच्या निमित्ताने मध्यवर्ती जयंती उत्सव आणि विश्वस्त समितीच्या वतीने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होईल आणि ही प्रतिष्ठापना झाल्यानंतर 19 तारखेला रविवारी सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, एम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, फॉरेस्ट, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गावरनं ही मिरवणूक शांततेनं, आनंदाने, उत्साहाने पार पाडण्यात येईल असं मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर। सोलापूर शहरामध्ये भव्य अशा पद्धतीचे कार्यक्रम होतात आणि 19 तारखेला जो सांगता होतो मिरवणुकीच्या रूपाने, याबाबत सोलापूर शहरामध्ये मिरवणूक जी आहे आमच्या पारंपरिक पद्धतीने चालणारी, त्या मिरवणुकीमध्ये काही अडथळे निर्माण होत होते आणि म्हणून आम्ही छोट्या छोट्या मंडळाच्या आग्रहास्तव आमचा निर्णय वेगळा घेतलेला होता। परंतु पोलीस प्रशासनाने आमच्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आणि ते म्हणाले की अशा पद्धतीची 2 मिरवणुका होणं योग्य वाटत नाही, आपण योग्य विचार करावा। त्यावेळेस पोलीस प्रशासनाला आम्ही लक्षात आणून दिलं की हा प्रकार का घडतो, त्याबद्दलचे 1-2-4 मुद्दे आम्ही त्यांच्यासमोर मांडले, त्यांनी ते मान्य केले। त्यामध्ये प्रामुख्याने डफरिंग चौकातून जाणारी जी मिरवणूक आहे ती थांबवली पाहिजे, ती पारंपरिक पद्धतीने एम्प्लॉयमेंट चौक मार्गे जायला पाहिजे, तेही त्याने मान्य केलं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की महाराष्ट्र सरकारचे किंवा अन्य कुठल्या राज्याचे जर मंत्री आले किंवा केंद्राचा जरी कोणी मंत्री आला तर त्यांना त्यांचा म्हणजे ताफा घेऊन मिरवणुकीमध्ये येण्यामध्ये बचाव करावा, त्यांना याच असेल तर त्यांनी पायी यावं आणि अभिवादन बाबासाहेबांना करावं, अशा पद्धतीची आम्ही मागणी केली, तेही त्यांनी मान्य केले। आणि जी मिळणारी परवानगी आहे मिरवणुकीला ते आमच्या जुन्या मध्यवर्तीच्या मार्गाप्रमाणे मिळावं, अशा पद्धतीची सुद्धा आम्ही मागणी केली होती, तेही मान्य केल्यामुळे आणि लोकाग्रह असतो, लोकांनी सुद्धा म्हणले की एका दिवशी मिरवणूक व्हावी, त्या पद्धतीनं आज आम्ही या निर्णयापर्यंत पोहोचलोय। आमची विश्वस्त समितीची मिटिंग झाली, आमच्या उत्सव समितीची मिटिंग झाली आणि या सर्वांनी मिळून आम्ही निर्णय घेतला की 19 तारखेला ही मिरवणूक काढायची आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं ही मिरवणूक आज जी होणारी 19 तारखेची आहे ती निश्चितपणे या देशावर, या महाराष्ट्रावर प्रबोधनात्मक असेल आणि त्याचा छाप निश्चितपणे पडेल। या पत्रकार परिषदेस प्रवीण निकालजे, संजीव सदाफुले, अरुण भालेराव, शशी कांबळे, केडी कांबळे, अजित गायकवाड, बबलू गायकवाड, पृथ्वीराज सरवदे आदी उपस्थित होते।